नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. लोकमत.com मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार उपस्थित आहेत. सुधीरभाऊ, लोकमत.com मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद आणि नमस्कार. आपण महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कोरोनाचा लढा चालू आहे, महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे, त्यावर आपण समाधानी आहात का? पहिली गोष्ट, जो राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, त्यांनी व्यवस्था परिवर्तनाच्या बाबतीमध्ये पूर्ण समाधानी कधीच असू नये. शेवटी प्रत्येक गोष्टीला विकासाचा एक टप्पा असतो आणि तो विकासाचा टप्पा गाठायचा असेल तर जर आपण समाधानी झालो तर पुढचा टप्पा कधीही गाठता येत नाही. आपलं राज्य देशामधलं एक प्रगत राज्य आहे. आपल्या देशाच्या जीडीपी मध्ये आपला 15% हिस्सा आहे आणि या महामारीच्या संकटात एक दिवस महाराष्ट्र जेव्हा लॉकडाऊन होतो तेव्हा 8,500 कोटी रुपयाचा जीएसडीपी हा कमी होतो. एक महिना जेव्हा लॉकडाऊन होतं तेव्हा या राज्यामध्ये 4,68,000 कोटीचा आमचा 2,68,000 कोटीचा जीएसडीपी हा आमचा कमी होतो. आणि म्हणून आपला हा कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना असे अनेक निर्णय होते की जे त्वरेने घेण्याची आवश्यकता होती. उदाहरण, आपण परवा निर्णय बघितला की 50 लाख रुपयाचा विमा परवा दिला. जे डॉक्टर्स आहे, परिचारिका आहे, आशा वर्कर आहे, हा आपण साधारणतः मार्चच्याच आठवड्यात घेऊ शकत होतो. केसरी कार्डाला धान्य देण्याच्या संदर्भातला निर्णय असेल, आपण का 26-27 एप्रिल पर्यंत थांबलो? आपण तोही निर्णय घेऊ शकत होतो. अशा अनेक प्रश्न आहे की ज्या प्रश्नाचे निर्णय जर त्वरित घेतले असते तर मला वाटतं की अजून आनंद झाला असता. आम्ही सरकारच्या सोबत आहोत, सरकारच्या प्रत्येक चांगल्या निर्णयाच्या सोबत आहोत, पण आम्ही आमचं काम काही थांबवलं नव्हतं. आम्ही या माध्यमातून नेहमीच सरकारला सकारात्मक सूचना करत राहायचो. तुम्ही मुख्यमंत्र्यांचा ईमेल जर उघडला तर त्यामध्ये माझ्या शेकडो सूचना जशा जशा जनतेच्या माध्यमातून समस्या किंवा प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचायचे, आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, पण यापेक्षा उत्तम काम करता आलं असतं. आपण जेवढे मेल पाठवले असं सांगताय, पण त्या मेलला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता की त्या मेलवर आपल्याला रिप्लाय जरी नाही आला तरी आपण ज्या सूचना केल्या त्याच्यावर अंमलबजावणी होताना दिसली का आपल्याला? नाही, काही मुद्द्यांवर अंमलबजावणी होत होती, पण ती कालांतराने व्हायची. मी मुख्यमंत्री महोदयांशी स्वतः व्यक्तिगत दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क करायचो. माननीय आमचे परिवहन मंत्री अनिल परब, त्यांच्याशी अनेकदा बोललो की आपले विद्यार्थी अटकलेत, कोटामध्ये आपण आपले विद्यार्थी आणण्यासाठी बस पाठवली, पण ते विद्यार्थी कोट्याला न शिकता पुण्याला गेले असतील तर त्यांनाही बस पाठवली पाहिजे. आणि त्यांनी सकारात्मक निर्णय केला. पण 10 तारखेला कोणीतरी मंत्रालयाच्या मंत्र्यांनी केलेल्या निर्णयाच्या बाहेर जाऊन निर्णय केले. तर ही मात्र काही चांगली घटना नव्हती, पण काही पॉझिटिव्ह निर्णय हे सरकारच्या वतीने निश्चितपणे घेतले जात होते. मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर मंत्र्यांच्या पलीकडे जाऊन अधिकारी निर्णय घेतात असं आपण बोलताय, थोडंसं खुलासेवार सांगितलं तर बरं होईल. नाही, 9 तारखेला म्हणजे 9 मेगा या संदर्भातला GR काढला. परब साहेबांनी स्वतः दूरध्वनीवरून अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आणि 9 तारखेला तो GR निघाला. त्या GRच्या आधारावर आम्ही सुद्धा काम केलं. किंवा उदाहरण, विधिमंडळाने म्हणजे आमचे आदरणीय विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व सचिव श्री भागवत यांनी सर्व आमदारांना एक ऍप पाठवला होता, एक लिंक पाठवली. त्या लिंक मध्ये सांगितलं की आपापल्या मतदारसंघातले कोणी नागरिक, विद्यार्थी हे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये असेल तर तुम्ही माहिती जमा करा, आमच्याकडे पाठवा, आम्ही प्रयत्न करू आणि त्यांना त्याच्या घरापर्यंत सुखरूप सुरक्षितपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. आता विधानमंडळाने एक भूमिका घेतली, त्या भूमिकेला सरकारने समर्थन दिलं नाही. किंवा अनिल परब साहेबांनी GR काढला, 9 तारखेला GR निघाला की एसटी महामंडळाच्या माध्यमातून या बसेस मुफ्त दिल्या जाईल. फक्त त्याचे नियम केले. या नियमामध्ये एका बसमध्ये 22 लोक बसतील. यामध्ये बस सॅनिटाईज केली पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड जोडले पाहिजे आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या गावाकडे परत येईल तेव्हा त्यांच्या आरोग्य तपासणीची काळजी घेतली पाहिजे. अतिशय उत्तम GR काढला. त्या दृष्टीने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आणि 10 तारखेला सकाळी हा GR आता रद्द करण्यात येतोय असा निरोप आला.
मला असं वाटतं की निर्णय घेताना तो ठाम घेतला पाहिजे. त्या निर्णयाला अतिशय तर्काच्या आधारावर घेतलं पाहिजे आणि निर्णय एकदा घेतल्यावर सर्वसाधारणपणे अतिशय अशी काही परिस्थिती असेल तर मी समजू शकतो बदलला तर. पण परिस्थिती नसताना एकीकडे आपण मजुरांसाठी दुसऱ्या राज्यात पाठवण्याची भूमिका घेतो आणि दुसरीकडे मात्र पुण्यामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धेच्या मध्यमवर्गीय कुटुंबांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचा आदर्श मानत आपल्या मुलांना मुलींना शिकण्यासाठी पाठवलं. तर मला वाटतं की त्यांना परत आणण्याची व्यवस्था आपण करत नाही, तर जशी भूमिका आपण इतर राज्यांच्या मजुरांसाठी घेतो मी तीच भूमिका आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली बरोबर पाहिजे. आहे. माझा मुद्दा त्याच्यातला वेगळा होता की आपण म्हणालात मंत्र्यांशी आपलं बोलणं झालं, मंत्र्यांनी निर्णय घेतला, मात्र तो अधिकाऱ्यांनी थांबवला. तर हे मंत्री आणि अधिकारी दोन वेगळ्या व्यवस्था मंत्रालयात समांतर चालल्यात असं आपल्याला म्हणायचंय का? निश्चितपणे. फक्त मी औचित्य म्हणून अधिकाऱ्यांचं नाव जाहीरपणे घेत नाही, पण मला त्याची माहिती आहे कोणत्या अधिकाऱ्यांनी तो जी आर थांबवला. तर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही अशी दुटप्पी भूमिका घेऊ कशी शकता. म्हणजे आम्ही असं आहे, आम्ही विदर्भात राहतो, आम्हाला माहिती आहे की दर्भानी शुक्राचार्याचा डोळा फोडला होता. त्या विदर्भाचे आम्ही आहोत. तर असे शुक्राचार्य आहेत. फक्त औचित्य आहे की जाहीरपणे अतुल भाऊ असं नाव घेणं हे कमीत कमी मला स्वतःला व्यक्तिगत रीतीने आवडत नाही. पण मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि जेव्हा विधानसभेत यावर चर्चा होईल कोविड-19 संदर्भात, जेव्हा केव्हा होईल, आता 22 जून पासून अधिवेशन आहे, पण त्याचा काय निर्णय होतो मला माहित नाही. पण तेव्हा मी ही नावासकट सांगेल. नाही, अगदी आपल्याकडून तशीच अपेक्षा आहे. विरोधकांनी नेहमी ठाम आणि स्पष्ट भूमिका घेतल्याही पाहिजेत. आपण सरकारमध्ये असतानाही ठाम भूमिका घेत आलात. त्याच्यामुळे काही नुकसान आपलं स्वतःचंही झालं, पण त्याची पर्वा न करता आपण ठाम निर्णय घेतलेले आहेत. पण भाऊ, आपण जसं म्हणता की आम्ही एका विशिष्ट हेतूनी राजकारण करत नाहीये किंवा औचित्य सांभाळतोय, पण दुसऱ्या बाजूला भाजपचे काही नेते सातत्याने या सगळ्या वातावरणात राजकारण करण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. आपण कुठेही नव्हतात त्यात, पण आपल्याच पक्षाचे अनेक नेते राजकारण करताना दिसत होते, वारंवार राज्यपालांना भेटत होते. माझा मुद्दा असा आहे त्याच्यात की मुख्यमंत्र्यांना भेटून जर त्यांच्याजवळ निवेदनं दिली, आपल्या बोलण्यातून आपण कुठेही म्हणालो नाहीत की मी राज्यपालाला पाठवलं, आपण मुख्यमंत्र्यांना पाठवलं म्हणालात. आपले अनेक नेते थेट राज्यपालांकडे जात होते. तर मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही म्हणून जात होते की राज्यपालांकडून काही वेगळे हेतू साध्य करून घ्यायचे होते? नाही, मुख्यमंत्री महोदयांवर विश्वास अविश्वास हा प्रश्न उपस्थित होत नाही. मुख्यमंत्री जेव्हा विधिमंडळामध्ये येतात तेव्हा ते एका पक्षाचे नेते राहत नाही, ते राज्याचे नेते आहेत. त्यांना प्रश्न सांगणं, समस्या सांगणं, निवेदन देणं हे मला वाटतं की प्रत्येक विधानसभा सदस्याचा अधिकार आहे, विरोधी पक्षाचाही अधिकार आहे. ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय पंतप्रधान महोदयांना निवेदन देतात, आपले प्रश्न आणि मागण्या मांडतात, तर हा अधिकार आहे. पण ज्यासाठी आपण प्रश्न विचारला की आमचे सहकारी नेते हे यासाठी राज्यपाल महोदयांकडे जात होते की मुख्यमंत्री महोदयांना माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी अनेकदा विनंती केली की आम्हाला भेट द्यावी आणि आपणही बघितलं की एकदा त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केली, पण बाकी सर्व नेते मंत्रालयात पोहोचले आणि मुख्यमंत्री महोदय मात्र पोहोचले नव्हते आणि त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्या दिवशी ती बैठक आयोजित केली. मला असं वाटतं की राज्यपाल महोदयांना भेटणं याचा अर्थ सरकारच्या विरुद्ध काही अस्थिरता निर्माण करणं किंवा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही असं समजणं हे काही मला वाटतं योग्य नाही. शेवटी 30 वर्ष आम्ही सोबत होतो. ते जरी आज आमच्या सोबत नसले आणि पुढेही राहणार नसले ही त्यांची मर्जी, ती आम्हाला अपेक्षाही नाही आहे. शेवटी जनहितासाठी हा पक्ष काम करतो. सत्तेत असो अथवा नसो, सत्तेसाठी नाही सत्यासाठी काम केलं पाहिजे ही शिकवणूक आहे आणि म्हणूनच गेले 15 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो आणि त्याच्या अगोदर 95च्या अगोदर तर दूरपर्यंत आमची सत्ता नव्हती, तरी आमच्यापैकी कोणी फुटत नव्हतं. तर मला वाटतं की आम्ही अस्थिरता व्हावी या दृष्टीने करत नव्हतो. आमची भूमिका स्पष्ट होती की या संकटामध्ये आम्ही जर कोणी कारण नसताना तुम्ही राजकारण करता असा आरोप करून आम्हाला शांत किंवा चूप बसवण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी त्या प्रयत्नामध्ये आम्ही फसता कामा नये. आम्ही आमचं
कर्तव्य केलं पाहिजे. राज्यपालांना भेटताना तुम्ही बघा, एक एक निवेदन तुम्ही बघा, ते निवेदन जनहिताचं होतं. आरोग्य सुविधा दिल्या पाहिजे, रेशन कार्ड नसलेल्यांना धान्य दिलं पाहिजे, केंद्राने जे पैसे दिले त्या केंद्राच्या पैशाचा तुम्ही आजपर्यंत योग्य उपयोग किंवा गतीने उपयोग केला नाही, त्याचा उपयोग केला पाहिजे. 25-15 मध्ये आमदारांना खुश करण्यासाठी तुम्ही 1600 कोटी रुपयाचा GR काढता. अरे हे 25-15 चे पैसे द्या ना, पण आरोग्य सुविधेसाठी द्या. तुम्ही आरोग्य विभागाला सांगता की तुम्हाला आम्ही बजेटपेक्षा 1 रुपया जास्त देणार नाही. म्हणजे एवढं मोठं संकट आहे. आरोग्य विभाग पण आरोग्याचा मुद्दा काढलात आणि सत्याचा मुद्दा काढलात. मी दोन्हीशी संबंधित माझे 2 प्रश्न आहेत. आपण म्हणालात की आम्ही सत्तेसाठी नाही, सत्यासाठी आम्ही भांडतो, त्याचं स्वागत आहे. पण आपल्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील परवा पुण्यामध्ये बोलताना असं म्हणाले की महाराष्ट्रात आणि केरळात 9 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. केरळ कुठे गेलं आणि आपण कुठे आहोत? एखादी गोष्ट ठासून सांगणं किंवा कोण सांगतं यालाही महत्व असतं. चंद्रकांत पाटील सारखे प्रदेशाध्यक्ष जर दादांत खोटी माहिती इतक्या ठासून सांगू लागले तर लोकांना ती खरी वाटायला लागते. 9 मार्चला पहिला रुग्ण केरळात आढळला नाही, 30 जानेवारीला पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला. 30 जानेवारी ते 9 मार्च भरपूर कालावधी होता. त्या काळात केंद्र सरकार काही उपाययोजना करू शकलं असतं, विमान बंद करणं, रिस्ट्रिक्शन्स आणणं, पण हे काही झालं नाही. मधल्या काळात ट्रम्प आपल्याकडे अमेरिकेचे अध्यक्ष येऊन गेले, त्याचा मोठा सोहळा झाला. या सगळ्या गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष करण्यासाठी तर चंद्रकांत पाटील असं बोलले नाहीत का? कारण ते शेवटी खोटंच सांगितलं त्यांनी की 9 मार्चला महाराष्ट्राने केरळात एकाच वेळी रुग्ण आढळले. तर असं का होतं नेमकं? नाही, अशा तारखा राजकीय नेत्यांकडून कधी कधी चुकू शकतात. म्हणजे तारखाच का चुकतात? आता एक व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ फिरतोय, त्याच्यामध्ये सोनियाजी एक आकडा सांगताय मदतीचा, प्रियंकाजी एक आकडा सांगताय आणि राहुल गांधीजी सांगताय की मजुरांना कोणतीही थेट आर्थिक मदत करू नये. त्यांचा आवाज आहे, म्हणजे डमी आवाज आहे असं मला वाटत नाही. आता अनेकदा काय आहे की राजकारणामध्ये एखादी तारीख चुकणारच नाही असं सांगता येत नाही. भावना काय होती त्यामध्ये? भावना की साधारणतः केरळ आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा रुग्ण आढळला त्यानंतर केरळचा एक पॅटर्न विकसित केला. म्हणजे केरळनी काय केलं, मी केरळच्या एका अधिकाऱ्यांशी मी सुद्धा व्यक्तिगत बोललो. खरं तर केरळमध्ये हे संकट वाढू शकलं असतं, कारण तिथं तर गावामध्ये सुद्धा डिस्टन्सिंग नाही आहे. म्हणजे केरळ एकच गाव असल्यासारख्या रस्त्यावरून घर आहे आणि म्हणून तिथं तर अजून प्रश्न होता. पण त्यांनी मला सांगितलं की आम्ही पहिला निर्णय काय केला, तर लोकांनी घराबाहेर पडू नये. पहिली बैठक आमची झाली की घराबाहेर पडू नये यासाठी काय केलं पाहिजे. मग घराबाहेर पडायचं नसेल तर 3 प्रमुख गोष्टी केल्या पाहिजे. घराबाहेर का पडलं जातं? रेशन, किराणा, दूध, भाजी. मग त्या दृष्टीने त्या निकषावर त्यांनी एक केरळ पॅटर्न तयार केला. मग दुसरा निर्णय काय केला की बँकेत जावं लागतं, जी मदत आहे ती पैसे काढावी लागते. मग याला काही दुसरा पॅटर्न करता येईल का? मग त्या दृष्टीने त्यांनी त्या संदर्भात दुसरा निर्णय केला. नाही, पण तिसरा, केरळचे जे निकष आहेत ना, ते केरळचे निकष आपण महाराष्ट्रात मुंबई सारख्या शहराला नाही लावू शकत. मुंबईची डेन्स पॉप्युलेशन जी आहे, म्हणजे आज मुंबईत आम्हीच एक व्हिडिओ केला होता, मी त्याच्यामध्ये ही माहिती दिली होती की 25% जागेमध्ये 60% लोक राहत आहेत. म्हणजे 60 लाख लोक हे 25-30% जागेमध्ये राहतात आणि उरलेले 60 लाख लोक मुंबईचे हे 70-75% जागेत राहतात. इतक्या थिक पॉप्युलेटेड एरियामध्ये केरळ सारखा पॅटर्न लावायचा म्हणला तर तिथे गाडी सुद्धा जाऊ शकत नाही भाजीपाल्याची, तिथे लोकांना पायीच जाणं येणं करावं लागतं. तर ते पॅटर्न इथे लागू नाही होऊ शकत. नाही, असं आहे की जो पॅटर्न मुंबईत लागू शकत होता यावर आपण काही चर्चा केली का? म्हणजे आता उदाहरण, आरोग्य सेतू ऍप काही दिवसात तयार झाला. आज आपण मुंबईमध्ये ऍप करतोय. मी मुंबईमध्ये जे अँब्युलन्स देतात त्यांना विचारलं की तुमच्याबद्दल अशी तक्रार काय येते की अँब्युलन्स 4-4 तास उशिरा येते. आता जो प्रश्न मी विचारला तो अधिकाऱ्यांनाही विचारता येईल ना की काय उशिरा येते. मला काय सांगितलं अँब्युलन्सच्या यांनी की 4 तास यासाठी की आम्ही जेव्हा रुग्ण घ्यायला जातो त्याच्यानंतर रुग्णाला कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करायचं, त्या दवाखान्यामध्ये बेड रिकामे आहे का, त्या ठिकाणी डॉक्टर आता उपलब्ध आहे का, ही माहितीच होत नाही. 4-4 तास अँब्युलन्स घेऊन आम्हाला फिरावं लागतं आणि त्यानंतर त्याचं ऍडमिट करण्याचं जे कार्ड आहे तेही आम्हाला काढावं लागतं. किती सोपी गोष्ट होती हो.
पुण्यासारखं जिथे इन्फोसिस आणि इतक्या मोठ्या मोठ्या कंपन्या IT मध्ये काम करतात, त्यांच्याकडून आपण एक ऍप केला असता की जो कोणी शंका आहे ज्याच्या मनामध्ये की मला कोरोना झाला आहे का किंवा त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना, त्या ऍपमध्ये गेला, त्याच्या बाजूला कोणता दवाखाना आहे, त्या दवाखान्यामध्ये किती बेड आहे, किती व्हेंटिलेटर्स आहे, किती आयसोलेशन वार्ड आहे, किती ICU आहे, काय आहे याची परिस्थिती घेता आली नसती का? आपण जसं त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केला आहे. कधी कधी आता केलंय असं त्यांनी सांगितलं. आत्ता केला, हा. आत्ता केला. तुम्ही जे सांगताय की पहिला रुग्ण हा कधी आला, मग मुंबई सारख्या शहरामध्ये आमची अपेक्षा काय? मुंबई सारख्या शहरामध्ये अपेक्षा काय होती की मुंबई कॉर्पोरेशनकडे 56,000 कोटी रुपये डिपॉझिट आहे. नका जाऊ हात, शेवटी पैसे मुंबईच्या विकासासाठी, उन्नतीसाठी, प्रगतीसाठी लागलेच पाहिजे. जनतेचा तो हक्कही आहे आणि त्याबद्दल माझं मत नाही. पण 56,000 कोटीवर 6%नी 3,360 कोटी रुपये व्याज येते वर्षाचं. आता यापैकी जर उद्या आपण असा निर्णय केला असता की एक साधारणतः 40 लक्ष असे कुटुंब आहे की ज्यांच्याकडे हातावर पोट घेऊन जगावं लागतं, यांना तुम्ही 4,000 रुपयाची धान्य, दूध, किराणा, भाजी या किट्स देण्याच्या शिवसेना स्वतः करताय, राष्ट्रवादी करताय, काँग्रेस करताय, भारतीय जनता पार्टी करताय, RSS करताय, कितीतरी सामाजिक संस्था करताय. म्हणजे हे संस्था किंवा यांनी जाऊन किट्स देण्याच्या ऐवजी या जर आम्ही दिल्या असत्या आणि आम्ही या 3,360 कोटी पैकी 1,000-1,500 कोटी खर्च केले असते, जे कोणी लोक बाहेर निघतात त्यांना आपण एखाद्या व्यक्तीने हे विचारलं असतं, बाबा तू कशाला बाहेर निघताय, कशासाठी, आणि त्यावर एखादं आपण त्या तर्काच्या आधारावर बाहेर निघणाऱ्याचं कारण काय. आपण राजकारणामध्ये उमेदवारी कोणाला द्यायची यासाठी सर्वे करतो, त्याच्यासाठी पैसे खर्च करतो की कोण उमेदवार राहावा, काय मुद्दे आहे. आपण सोशल मीडियासाठी PR एजन्सी हायर करतो की माझ्याबद्दलचं मत काय आहे. मग मुंबईमध्ये लोक बाहेर निघताय, त्यांच्या अडचणी काय, त्यांच्या समस्या काय, यासाठी आपण एखादी एजन्सी नियुक्त करून आपण सर्वे करता आला नसता का, की तुम्ही का बाहेर निघताय, का फिरताय, तुम्ही का रस्त्यावर येताय, पोलिसांनी दंडा मारल्यावरही तुम्हाला काय दंडा खावासा वाटतो, का बाहेर निघताय. कदाचित 4 गरिबांनी एखादी उत्तम सूचना आपल्याला केली असती की आम्ही का बाहेर निघतोय, काय अडचण आहे, माझी 10 बाय 10ची खोली आहे आणि तिथं 20 माणसं आहे, हे आपण नाही केलं. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय का की हे सरकार लोकांच्या सूचनांचा विचार न करता त्यांना जे वाटतंय तेच ऍक्ट करतंय? नाही, मी असं आहे की मी एका व्यक्तीला दोष देणार नाही. पहिली गोष्ट अशी आहे की माझं मत आहे की ही आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. सामूहिकपणे सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. पण यामध्ये एक अपेक्षा आहे की जेव्हा आम्ही काही महत्वाच्या सूचना करतो, या सूचनांचा फायदा कुणाला होईल. उद्या मुंबई, मी जसं आपल्याला सांगितलं की एक दिवस जेव्हा महाराष्ट्र थांबतो तेव्हा 8,500 कोटी आणि 1 महिना थांबतो तेव्हा 2,68,000 कोटी. म्हणजे तुम्हाला मी साधा हिशोब सांगितला की 5 कोटी लोक आपले वर्किंग आहे, 5 कोटी महाराष्ट्रामध्ये. तुम्ही एक हिशोब करा की आज आपण मनरेगाची 202 रुपये मजुरी देण्याचा विचार केला. मी सर्व विचार करतो की या 5 कोटीला आपण मिनिमम 200 रुपये हे जरी आपण त्यांची रोजची मिळकत समजली, कमीत कमी तुम्ही 5 कोटी गुन्हेगार 200 रुपये करा. राज्याचं एक दिवस लॉकडाऊन राहिलं तरी इतकं नुकसान होतं, एकूण तर 8,500 कोटी एका दिवसाचं होतं. आमची अपेक्षा काय होती की तुम्ही या दृष्टीने, हे कारण ठीक आहे की अमेरिकेमध्ये पेशंट्स वाढताय, ओके, खरं आहे, अतिशय अमेरिका जगामध्ये म्हणजे 1492 मध्ये शोध लागला कोलंबसने अमेरिकेचा, तर अमेरिका या 528 वर्षामध्ये कुठच्या कुठं पोहोचली. ठीक आहे, आज अमेरिका सुद्धा अपयशी झाली आणि आज तुम्ही अमेरिका बघताय काय सुरू आहे. तर मला वाटतं, पण मला एक विश्वास आहे की अमेरिकेचं उदाहरण देऊन आपल्याला थांबता येणार नाही. भारताचं वैशिष्ट्य आहे. पण जसं म्हणालात ना भाऊ की कुठेतरी आम्ही विरोधाला विरोध करत नाहीये, आम्ही सोबत आहोत आणि आम्ही चांगल्या गोष्टीला या सरकारच्या सोबत आहोत.
मग मुद्दा असा येतो की ज्यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत द्यायची वेळ आली तेव्हा भाजपच्या तमाम आमदारांनी पंतप्रधान केअर्सला मदत केली. ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली असती तर आज जे काही आपण बोलतोय त्याला एक नैतिक अधिष्ठान आलं असतं असं नाही वाटत तुम्हाला? असा याचे दोन मुद्दे लक्षात घ्या. आता हाच मुद्दा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जेव्हा पूर आला तेव्हा तर शिवसेना आणि आम्ही एकत्र होतो. तेव्हा शिवसेनेनी स्वतःच्या पक्षाचं खातं करून आमदारांचे पगार त्यामध्ये जमा केले होते. तेव्हा मुख्यमंत्री केअरमध्ये टाकलं नाही. आणि दुसरा मुद्दा, त्यांनी चूक केली म्हणून आपण चूक करायची असं होत नाही, मी पुढे सांगतोय. मग दुसरा मुद्दा की आपला गैरसमज तुम्ही काढून टाका. मुख्यमंत्री केअरमध्ये मुख्यमंत्री निधीमध्ये आम्ही चंद्रपूरची महानगरपालिका आहे. तुम्हाला हवं तेव्हा मी तुम्हाला फोटो पाठवतो. मी महापौरांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री निधीमध्येच पैसे पाठवायचे. अशा अनेक ठिकाणी आहे की जिथं मुख्यमंत्री निधीमध्ये पैसे पाठवले. पण माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा राजकारण करण्याचे मुद्दे संपून जातात तेव्हा आपण अशा मुद्द्यांवर राजकारण करतो. राजकारण नाही भाऊ, याच्यात मुद्दा साधा सरळ प्रश्न आहे की भाजपच्या 105 आमदारांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भले 1 दिवसाचा असेल 1 महिन्याचा असेल जर वेतन दिलं असतं आणि उरलेल्या 11 महिन्याचं वेतन त्यांनी पंतप्रधान निधीला दिलं असतं तरी काही कोणाचं दुमत नव्हतं आणि काही कारणही नाही राहण्याचं. पण आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, ज्या महाराष्ट्राच्या जनतेच्या करातून आमदारांचा पगार निघतो, अधिकाऱ्यांचा पगार निघतो, त्यांनी जर महाराष्ट्रालाच मदत नाही करायची ठरवली तर ते कुठेतरी विसंगत वाटतं दिसताना. नाही, मला वाटतं की विसंगत आहे असं वातावरण केलं आणि त्याचं उत्तर योग्य पद्धतीने देण्यात आलं नाही. पहिली गोष्ट की पीएम केअरला देण्याच्या संदर्भात माननीय पंतप्रधान महोदयांनी स्वतः आवाहन केलं आणि आवाहन केल्यावर भारतीय जनता पार्टीने पहिल्यांदा तो निर्णय पीएम केअरला देण्याचा घेतला. तेव्हा सीएम फंडामध्ये कुठेही मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षाला आवाहन केलं नव्हतं. पीएमचं आवाहन तुम्हाला माहिती आहे, 22 तारखेला जनता कर्फ्यू आणि वेगाने पीएम साहेबांनी ते निर्णय केले आणि तेव्हा त्याला प्रतिसाद देत तो निर्णय झाला. मग त्याचं राजकारण सुरू न करता मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय त्याला संकोच करायचा आहे, शेवटी राज्याच्या हितासाठी आहे. उद्या टीका न करता उद्या मुख्यमंत्री महोदयांनी एक साधा फोन केला असता देवेंद्रजीला की देवेंद्रजी तुम्ही पीएमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, पीएम साहेबांनी तुम्हाला आवाहन केल्यावर जसा प्रतिसाद दिला तसा मुख्यमंत्री केअरला सुद्धा देण्यामध्ये मला वाटतं की तुम्ही निर्णय केला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, पण तुम्ही काय केलं? तुम्हाला मुख्यमंत्री केअरची चिंता नव्हती किंवा मुख्यमंत्री निधीची चिंता नव्हती. तुम्हाला भारतीय जनता पार्टीला कसं बदनाम करता येईल हे महाराष्ट्र विरोधी आहे. आणि असं म्हणताना ते विसरले की ही भूमिका करता करता दुर्दैवाने मग आपण देश विरोधी होतोय. पीएम केअर सीएम केअर हा विषयच येत नाही. मला वाटतं की पीएम केअरनी सुद्धा जे पैसे राज्याला पाठवले ते राज्यांना, प्रत्येक राज्याला पीएम केअरनी हजारो कोटी रुपये पाठवले. मला जी माहिती आहे हजारो कोटीचं वाटप झालं. मेरिट डेमेरिटवर बोलतच नाहीये. माझा साधा मुद्दा होता की आपल्याला शेवटी कसं आहे की आपल्या 2 भावाचं घर आहे आणि 2 भावाच्या एकाच्या घरात अडचण आली तर त्याला चुलत्यानी तिसऱ्यानी पैसे देण्यापेक्षा आपण थोडीशी मदत दिली तर हे बट नॅचरल ज्याला म्हणतो की समजू शकतो अशातला मुद्दा होता. तेवढ्या पुरताच माझा तो विषय होता. नाही, बट नॅचरल मध्ये हाच मुद्दा शिवसेनेनी जेव्हा त्यावेळी केला तर सर्वसाधारणपणे प्रत्येकाला वाटलं. सर्वसाधारणपणे काय झालं, सर्वसाधारणपणे त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं असं नाही, पण सर्वसाधारणपणे वाटलं की पीएम केअरला आमदाराचा पगार पीएम केअरला देण्याचा निर्णय नाही. पीएम केअरला तर आपापल्या परीने प्रत्येकाने मदत केली, पण आमदारांचा पगार हा आपात काळात मदत भारतीय जनता पार्टीची करताय. त्या आपात परिस्थितीच्या संकटाच्या समयी मदत करण्यासाठी तो पगार दिला जो शिवसेनेने दिला होता. आणि बरोबर आहे, मुद्दा एवढाच झाला की शिवसेनेने त्यावेळी तसं केलं म्हणून यावेळी आम्ही असं केलं आणि म्हणून त्याचं समर्थन हे होऊ नये एवढाच विषय. नाही, मी समर्थन नाही करताय. आपला काहीतरी गैरसमज होत आहे की जसं त्यांनी त्या संकटात शिवसेना म्हणून आपल्याला मदत करता यावी, म्हणजे त्यांचाही हेतू काही वाईट होता असं मी म्हणत नाहीये. त्यांचाही हेतू हाच होता की मुख्यमंत्री निधीत दिल्यावर प्रत्यक्ष मदत करताना शिवसेनेच्या आमदारांना प्रत्यक्ष मदत करताना हाताशी काहीच नसतं आणि म्हणून तेव्हा शिवसेनेच्या आमदारांनी तो निधी शिवसेना पक्षाच्या आपात
कालीन संकटकालीन मदत निधीमध्ये टाकला. त्यातून त्यांनी खूप मदतही केली. म्हणजे तीच भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी काही वाईट केलं आणि म्हणून आम्ही वाईट केलं असं नाही. त्यांनी चांगलंच केलं. तेच चांगलं आपत्कालीन मग कुठं मुंबईमध्ये धान्याच्या किट्स द्यायच्या जे सरकार देत नाही. आरोग्यासाठी नाही भाऊ, आपण आरोग्याचं मगाशी बोलताना म्हणालात की आरोग्यासाठी अमुक केलं पाहिजे तमुक केलं पाहिजे. 5 वर्ष आपलंही सरकार होतं. गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री होते, त्यांनी चांगलं काम केलं. पण ते ज्या ज्यावेळी आरोग्य शिबिरं घेत होते त्यावेळी ते सांगायचे की आरोग्य शिबिराला 1 लाखाचा लोक आले, 1 लाख लोक आले, कुठल्या आरोग्य शिबिराला 2 लाख लोक आले. मात्र असे लोक तिथे काय येतात याच्या मुळाशी जर गेलं तर लक्षात येतं की प्राथमिक आरोग्य नावाची जी काही यंत्रणा आहे ती अनेक ठिकाणी पूर्णपणे कोलमडून गेलेली आहे. जिल्हा आरोग्य केंद्र असतील किंवा उपकेंद्र असतील किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, ही यंत्रणा खाची पूर्ण विस्कळीत झालेली आहे, डॅमेज झालेली आहे. आणि त्यामुळे नाईलाजाने लोक अशा शिबिरांमध्ये गर्दी करतात. पण ही यंत्रणा मजबूत करण्याचा प्रयत्न 5 वर्ष आपलं सरकार होतं, आपल्याकडून नाही झाला. त्याच्या आधी 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं, त्यांनी देखील नाही केला. 15 वर्ष हे असं का होतं? 15 वर्ष होतं, त्यांनी नाही फारसा प्रयत्न केला. आणि काँग्रेस सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे 2 विभाग काँग्रेस राष्ट्रवादीची गरज म्हणून वेगळे गेले. भाजप शिवसेनेची तर तशी काही गरज नव्हती तरी आपण ते वेगळे ठेवले. आणि एक परिणाम ह्या सगळ्याचा असा झालाय की प्राथमिक आरोग्य यंत्रणा आपली पूर्ण विस्कळीत झाली. पर्यायाने लोक शिबिरांना गर्दी करू लागले आणि आपण त्याचं कौतुक करू लागलो. मग आपण लोकांना चांगल्या आरोग्याची हमी कशी द्यायची? नाही सुरू करायचं आहे का? बोला ना आपण. असं आहे की तुम्ही काही महत्वाच्या मुद्द्यावर हा प्रश्न विचारला आहे. खरं आहे की आरोग्य या क्षेत्रामध्ये आपल्याला खूप कार्य करावं लागेल. त्याला बजेटमध्येही तरतूद केली पाहिजे. मागच्या 5 वर्षामध्ये आरोग्य विभागामध्ये काही निर्णय केले, पण हेही खरं आहे की ते अपुरे होते. म्हणजे आपण राजीव गांधी जीवनदायी योजनेतून आपण महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमध्ये अनेक उत्तम निर्णय लोकांच्या हिताचे करत त्यामध्ये सेवेचा विस्तार केला. त्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल असाही प्रयत्न केला. केंद्राशी आपण व्यवस्थित संपर्कात राहून जे केंद्राने निर्णय केले, म्हणजे आपल्यालाही माहिती आहे की गेले 60-65 वर्ष आरोग्य या क्षेत्राकडे तसं लक्ष नव्हतंच. आता गेले 5-7 वर्षात या दृष्टीने काम होत आहे. म्हणून 7 एम्स हॉस्पिटल होते, तर आता 6 वर्षात 13 नवीन एम्स हॉस्पिटलचं काम सुरू झालं. आरोग्य मध्ये जसं महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना सुरू झाली, तशी केंद्रामध्ये सुद्धा आयुष्यमान भारत योजना झाली. आपण परवाही वाचलं असेल की 10 कोटी परिवारांना त्याचा फायदा होणार आहे. जेवढ्या पीएससी सेंटर आहे त्याला वेलनेस सेंटर करायचं काम सुरू केलं. आयुष मंत्रालय ऍक्टिव्ह झाला, ज्यामध्ये युनानीच्या सर्व पॅथीला महत्व देत त्याला पुढे कसं करता येईल या दृष्टीने प्रयत्न झाला. योगा डे सुरू झाला, फिटनेस चॅलेंज सुरू केलं. अशा अनेक विषय आहेत, त्याच्यावर मी आता जाणार नाही. पण तुमच्या मताशी मी सहमत आहे. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परवा भाषणामध्ये हा संकल्पही केला. मुख्यमंत्री महोदय म्हणाले की आरोग्य क्षेत्रामध्ये आपण कमी आहोत आणि यामध्ये मी स्वतः व्यक्तिगत लक्ष देणार आहे. हा त्यांच्या भाषणामधला जो मुद्दा मी अधोरेखांकित केला. आता फक्त प्रश्न एवढाच आहे, त्यांनी संकल्प उत्तम केला आहे मुख्यमंत्री महोदयांनी. आणि या संकल्पामध्ये राजेश टोपे सारखे मंत्री आहे की जे मंत्री या कामाला यशस्वीपणे करूही शकतील. फक्त प्रश्न एवढा आहे की संकल्प आरोग्य मंत्री याला आवश्यक असणारा निधी कुठे आहे. आता जो आरोग्य विभागाला मी फोन करून माहिती घेतली तर त्यांना असं सांगण्यात आलं की या संकट समयी सुद्धा तुम्हाला आम्ही जे बजेट दिलं त्याच्या वरती 1 पैसा मागू नका. तर मला असं वाटतं की माझी अपेक्षा आहे की 25-15 मध्ये तुम्ही आमदारांना खुश करायला पैसे देताय, 1600 कोटी दिलेही पाहिजे. 6 महिन्यांनी द्या. आता हे 1600 कोटी ताबडतोब पीएससी सेंटर उपकेंद्र याचं अपग्रेडेशन, जसं मी माझ्या मतदारसंघात काम सुरू केलं अपग्रेडेशनचं, तर मला असं वाटतं की या संदर्भातली 100% नोकर भरती आरोग्याचं अपग्रेडेशन केलं पाहिजे. आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे. तो दिवस आरोग्याचा उत्तम दिवस की जेव्हा आम्हाला कोणत्याही पद्धतीने आरोग्य शिबिर घ्यावं लागणार नाही आणि आरोग्य शिबिरात कुणी येणार नाही.
तो दिवस आमचा 100% आरोग्य क्षेत्रात उत्तम काम केलं हा त्याचा अर्थ आहे. या तुमच्या भूमिकेशी मात्र मी 100% सहमत आहे. नाही, आपण आपण राज्याचे वित्तमंत्री होतात, 5 वर्ष आपण आरोग्य विभागाला निधी दिला. पण मी देशाची जर आकडेवारी बघितली आणि राज्याची हे सांगू शकेन, राज्याची माझ्यापेक्षा जास्त मुकपाट आकडेवारी आपल्याला आहे, पाठांतराच्या बाबतीत आपला हात नाही धरत कोणी. पण देशाने 2012-13 पासून ते 2017-18 पर्यंत 1.9% ते 1.27% इथपर्यंतच निधी देशाने खर्च केला. महाराष्ट्रातही हे चित्र काही फार वेगळं नाही. आरोग्य आणि मग शेवटी सगळे अपेक्षा सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करायची, निधी मात्र त्यांना द्यायचा नाही. आपण वित्तमंत्री होतात, नेमके काय अडचणी होत्या निधी द्यायला? नाही, मला असं वाटतं की जसं तुम्हाला माहिती आहे की परवा सामन्यामध्ये एक आर्टिकल आलं की लगाईदार खाते आता बंद केले पाहिजे. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की भविष्यामध्ये मुख्यमंत्री पदावर जाणाऱ्या व्यक्तींनी कृषी, आरोग्य अशी खाती आपल्याजवळ ठेवली पाहिजे. जसं केरळचे मुख्यमंत्री पर्यटन खातं ठेवतात, कारण केरळची 45% इकॉनॉमी टुरिझमवर आहे. जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्याकडे टुरिझमच राहायचं, कारण जम्मू काश्मीर मधली साधारणतः 70% इकॉनॉमी टुरिझमवर होती. तर मला असं वाटतं की तुम्ही म्हणाले ते प्रश्न बरोबर आहे की आरोग्यासारखं खातं राज्यामध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री कृषी आणि आरोग्य असे विभाग आपल्याकडे ठेवतील तेव्हा कुठेही कोणीही आडकाठी आणणार नाही आणि उत्तमातला उत्तम काम होईल. आता दुसरा प्रश्न, आतापर्यंत निधी का कमी होता? तर याचं कारण होतं की अशा संकटाचा सामना करावा लागला नाही. गाडी चल रही है बिना पेट्रोल की, तो गाडी चल रही थी. आता लक्षात आलं की बिना पेट्रोल की गाडी चल नाही सकती, कारण आरोग्य हा महत्वाचा विषय झाला आहे. आज आज जनतेमध्ये आरोग्य हा अतिशय महत्वाचा विषय आहे. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की नाही, आरोग्यावर चर्चा झाली पाहिजे. आता तुम्ही विधानसभेमध्ये 1 मे 1960 विधानसभा अस्तित्वात आली. कितीदा आरोग्यावर चर्चा झाली जरा काढा बरं. आज आमच्या ते लायब्ररीमध्ये त्यांना फोन करा आणि विचारा कितीदा विधानसभेत आरोग्य या विषयावर चर्चा झाली. विधानसभेत चर्चा कशावर होते? साधारणतः प्रश्न असतील किंवा मोठा भ्रष्टाचार असेल अशावर होता. आरोग्यावर चर्चा किती? 1 वर्ष मी सर्वे केला होता, किती लक्षवेधी, किती प्रश्न लागले त्याचा. सगळ्यात जास्त लक्षवेधी, सगळ्यात जास्त प्रश्न नगरविकास विभागावर होते. बरोबर आहे. आता बदलत्या परिस्थितीमध्ये लोक बदलेल आणि सरकारही बदलेल. नाही, अगदी बरोबर आहे. पण सुधीर भाऊ, आपण भाजपमध्ये अत्यंत ज्येष्ठ नेते आहात. आपलं काम आम्ही पाहिलेलं आहे बरेच वर्ष. म्हणजे आपण असाल, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तर या 5 वर्षात फ्रंटवर आले. पण एकनाथ खडसे असतील, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश बापट, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित, असे कितीतरी नावं घेता येतील की ज्यांनी सातत्याने, पंकजा नाही म्हणता येणार पण गोपीनाथरावांनी पक्षवाढीसाठी महाराष्ट्रात प्रचंड कष्ट केले. आज दुर्दैवाने कुठेतरी असं चित्र दिसतंय की बावनकुळे किंवा खडसे, प्रकाश मेहता, त्यानंतर पंकजा, त्यानंतर तुमचे हे राज पुरोहित, हे नेते कुठेतरी बाजूला फेकले चालले आणि ज्यांनी पक्ष जडणघडणीत काहीही कष्ट केलेले नाहीत असे बाहेरून आयात केलेले लोक पक्षात महत्वाच्या पदावर आहेत. हे असं तुमच्यासारख्या इतकी वर्ष पक्ष वाढवणाऱ्या नेत्याला हे पटतं का? नाही, असं आहे की आवश्यक असेल तिथं आयात करणं हे आजही आणि राजकारणात गैर नाही. पण प्रयत्न हाच असला पाहिजे, आत्मनिर्भर भारतासोबत आत्मनिर्भर पक्ष, की ज्यामध्ये पक्षात जे लोक अनेक वर्ष काम करतात किंवा ज्यांनी आपलं आयुष्य पक्षाच्या विस्तारासाठी आणि पक्षाच्या वाढीसाठी दिलं, त्यांचं महत्व कायम असलंच पाहिजे. ज्या क्षणी जो पक्ष अशा पद्धतीने ज्यांच्या आधारावर, ज्यांच्या परिश्रमावर, कष्टावर पक्षाचा विस्तार होतो आणि अचानकपणे त्यांचा विसर त्या पक्षाला होतो, तर त्या पक्षाला मग भविष्यामध्ये खूप संघर्ष आपल्या अस्तित्वासाठी करावा लागतो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि मागा नेहमीच मी माझी भूमिका ही मांडत आलो की नवीन लोक घेतलीच पाहिजे, कारण शेवटी
पक्षामध्ये सर्व जाती धर्माचं, पक्ष म्हणजे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही की इक्विटीचं वाटप केलं आणि मग डिव्हिडंड वाटला. पण हे करत असताना ज्याच्या आधारावर आपला पक्ष मोठा होतो त्यांनाही विसरता कामा नये. त्यांच्या शक्तीनुसार, त्यांच्या कार्यक्षमतेनुसार 100% त्यांना काम दिलं पाहिजे. अन्यथा मग एक दिवस मात्र अशा पद्धतीने जर आपण वागलो तर काँग्रेसमध्ये अशीच अवस्था झाली. तर तशी अवस्था पक्षावर होता कामा नये, ही काळजी नक्कीच आम्ही घेतोय आणि घेऊ सुद्धा. अनेक नेते जे आज भाजपमध्ये आलेले आहेत, कोणी मनसेमधून आलं, कोणी शिवसेनेतून आलं, कोणी राष्ट्रवादीमधून आलं, अशा नेत्यांना आज पक्षात स्पोक्समन म्हणून पुढे केलं जातंय. ते बोलताना दिसत आहेत आणि जे 20-25 वर्ष या पक्षाच्या विचारधारेसोबत वाढले, मोठे झाले आणि त्यांनी स्वतःसोबत पक्ष देखील वाढवला, सत्तेत आणला, ते लोक आज कुठेही समोर दिसत नाहीत. मग हे असं का होतंय? नाही, असं आहे की नवीन लोक पक्षात जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या कार्यक्षमतेनुसार संधी दिली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. त्यांना काम दिलं पाहिजे. पण जसं मी सांगितलं की त्यांनाही काम देत असताना जे जुने जाणते अनुभवी ज्यांनी पक्ष वाढीसाठी विस्तारासाठी काम केलं त्याचा विसर होता कामा नये. नाहीतर पुढे पाठ मागे सपाट ही छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून वेषांतर करून येत होते तेव्हा ज्या ज्येष्ठ महिलेच्या घरी जेवण करताना त्या महिलेने सांगितलं, ते छत्रपती शिवाजी महाराजाला सांगितलेला मंत्र आम्हालाही लागू आहे की पुढे पाठ मागे सपाट हे राजकारणात होता कामा नये. सर्वांना घेऊन पक्षाचा विस्तार करण्याची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल आणि मला वाटतं की तीच भूमिका महाराष्ट्रात आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा भविष्यामध्येही घेतील. आज घेत आहे. काही पक्ष चालवताना, संघटना चालवताना एखाद्यावर अन्याय होतो असा जेव्हा भास तयार होतो तेव्हा त्याला विश्वासात घेऊन यातून त्याच्या मनामध्ये निश्चितपणे भावना गेली पाहिजे की आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत आणि ही भावना करण्याच्या दृष्टीने पक्ष नेतृत्वाने प्रयत्न करावा. मी माझ्या परीने करत असतो. आपण खूप कमी शब्दात खूप जे काही बोलायचे ते बोलून गेलात. गडकरी आपल्या अत्यंत जवळचे नेते आहेत, आपण त्यांना कायम मानत आलात. गडकरींनी देखील असं विधान केलं होतं की आयाराम गयारामांच्या भरोशावर पक्ष चालत नाही. पण जे गडकरींना जे बोलतात ते महाराष्ट्रात का बोलत नाहीत हाही एक प्रश्न आहे. आपल्याशी काही बोलतात का ते? आपलं काय त्याच्याबद्दलचं अनुमान आहे? नाही, गडकरीजी साठी मी जसं एकलव्य होता की द्रोणाचार्य त्यांना काही मदत करत नव्हता, तसं गडकरी माझ्यासाठी द्रोणाचार्यांसारखे आहे. मी आपल्या एकलव्यासारखे त्यांची चांगली गुण घेत असतो. ते माझ्याशी बोलत कधीच नाही. पण हे खरं आहे की त्यांचा आशीर्वाद आहे. बोलत नाही माझ्याशी फोनवर ते फार. असं कधीतरी 2 महिन्यातून 4 महिन्यातून कधीतरी बोलतो. पण माहित नाही की मला पक्षावर प्रेम आहे, पक्षाच्या विचारावर प्रेम आहे आणि गडकरी नेहमी जे जे चांगलं करायचे मी आपल्या एकलव्यासारखा ती कृती करण्याचा प्रयत्न करतो. एक शेवटचा प्रश्न थेट विचारतो. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस सांगतील तेच होतं, बाकीच्या कोणाला से राहिलेला नाही, असं भाजपचे अनेक नेते खाजगीत बोलतात. तुम्ही जाहीरपणे काय सांगाल? नाही, खरं तर भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आमचे आदरणीय राजनाथ सिंगांनी फार सुंदर वाक्यात म्हटलं होतं की प्रेसिडेंट प्रिसाइड अँड बॉडी डिसाइड. मला वाटतं की हा भारतीय जनता पार्टीचा आत्मा आहे. कोणी एक व्यक्ती निर्णय करत नाही आणि एका व्यक्तीच्या हाती निर्णय करण्याची किंवा त्याला अधिकार देण्याची परंपरा भारतीय जनता पार्टीमध्ये कधीच नसते. सामूहिकपणे निर्णय होतात हे खरं आहे, सामूहिकपणे चिंतन होतं हेही खरं आहे. पण या चिंतनानंतर पक्षाचं नेतृत्व जे काही निर्णय करतं त्या निर्णयानुसार आपल्याला भविष्यामध्ये पक्ष विस्तारासाठी काम करायचं असतं. मला असं वाटतं की असे अनेक निर्णय मी स्वतःही बघितले आहे की ज्यामध्ये देवेंद्रजी त्या निर्णयाच्या बाजूनी होते पण केंद्रीय स्तरावर तो निर्णय बदलला गेला. असं म्हणणं योग्य नाही की देवेंद्रजी निर्णय जे करतात ते अनुकूल होतात असं म्हणता येत नाही. आम्ही सामूहिकपणे आमची बैठक होते, आम्ही एकत्रित विचार करतो, त्याच्यावर आमची चर्चा आणि संवाद होते आणि त्या चर्चेनंतर शेवटी
हे निर्णय केंद्रीय स्तरावर केले जातात आणि असे अनेक निर्णय आहेत की केंद्रीय स्तरावर ते बदलतात. फक्त ते आम्ही सांगतो की ते आमच्या स्तरावर झाले, पण ते केंद्रीय स्तरावर होत असतात, हे खरं आहे. धन्यवाद सुधीर भाऊ. आपण अतिशय मोकळेपणाने आणि स्पष्टपणे आपल्या स्वभावाला अनुसरून सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि मला नक्की खात्री आहे की याच्यातून ज्याला जे जे पाहिजे ते नक्की मिळालं असेल आणि लोकमतशी बोललात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार ध्रुव भाऊ. नमस्कार.